भाजपमध्ये थोडं थोडकं नाही. आणि मग अर्थात उपजिल्हा प्रमुख म्हणून, महापालिकेचे नगरसेवक म्हणून, सभागृह नेता म्हणून, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आणि मग आमदार म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे सामान्याच्या प्रश्नाची जाण ही अंबादासजींना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. 2014ला विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढली होती. काही कारणाने ते त्या ठिकाणी विधानसभेच्या त्या निवडणुकीत पोचू शकले नाहीत. पण 2019ला म्हणजे 14ची निवडणूक आम्ही अमरासमोर लढलो होतो. त्यावेळी मला वाटतं प्रशांत बमच्या विरुद्ध त्यांची हे झाली होती. पण 19ला ज्यावेळेस ते या पदाकरता निवडणूक लढले त्यावेळी मात्र आम्ही सगळे एकत्रित होतो. त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही त्यावेळेस दिला होता. आणि म्हणजे उद्धवजींनाही माहिती आहे की त्यावेळी एकूण मतदारसंघामध्ये आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य जास्त होते, पण युतीचा धर्म होता आणि सीट ही शिवसेनेची होती. आणि सगळ्यांनी आम्ही एकत्रितपणे अंबादासजींना पाठिंबा दिला आणि अंबादासजी त्या ठिकाणी निवडून आले होते. संभाजीनगर आता मला असं वाटतं 2022 पासून विरोधी पक्षनेतेपदी ते या ठिकाणी विराजमान आहेत. आणि आता अर्थातच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर विरोधी पक्षनेत्याचाही कार्यकाळ या ठिकाणी संपुष्टात येईल. त्या परब साहेब तयारी करून ठेवा. संभाजीनगर जिल्हा बँकेत संचालक, मातृभूमी प्रतिष्ठान, अखिल भारतीय वारकरी महामंडळ, जिल्हा हँडबॉल संघटना, जिल्हा योग संघटना, स्वामी समर्थ प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं योगशास्त्रात त्यांनी MA केलं आहे आणि योग क्रियांमध्ये ते अतिशय निपुण आहेत. मागच्या काळामध्ये जेव्हा आपण योग दिनाच्या निमित्ताने विधानसभेच्या आवारामध्ये अध्यक्षांनी योग दिन आयोजित केला होता त्यावेळी जेवढे योग ट्रेनरनी केले तेवढेच योग त्यांनी देखील करून दाखवले. आम्ही बाकी सगळे चाचपडत होतो, पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी, आणि नुसतं हे योग नाही वेगवेगळे योग देखील ते जुळवून आणतात. संजय केणेकर आहेत का सभागृहात? आमच्या संजय केणेकरांचा प्रेमविवाहही त्यांनी जुळवून आणलेला आहे. म्हणजे सूत जुळलं होतं पण घरच्यांचा विरोध होता आणि सगळेच बिचारे हे असतील, संजय असतील, उमेदीचा काळ होता, काही फार पैसे काहीच नव्हते. त्यामुळे मग अंबादासजींनीच एका गाडीची व्यवस्था केली, डिझेलची व्यवस्था केली आणि एक भाजी विम्याचं अधिवेशन चालू होतं. कोणाची मदत मिळते का सगळ्यांनी बघितलं, थोडी बहुत मदत मिळाली. मग ठरवलं की थोडक्यात निपटवायचं आहे. त्यामुळे अंबादासजींनी परभणी जिल्ह्यातल्या पिंपरी देशमुख गावातील जैन मंदिरात नेऊन केणेकरांचं लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे वेगवेगळे योग जुळवणं हे देखील मला असं वाटतं त्यातही त्यांचा हातखंडा आहे. खरं म्हणजे अंबादासजींची ओळख ही संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता अशा प्रकारची नेहमी राहिली आहे. विशेषतः आता तर आपण धार्मिक स्थळावरचे भोंगे काढले, पण त्याच्या विरुद्ध प्रचंड आंदोलन हे अंबादासजींनी केलं. सातत्याने त्याची निवेदनं त्या काळामध्ये ते देत होते. आता मला माहिती नाही की सध्याच्या परिस्थितीत अशी निवेदनं ते देऊ शकतात का, असं प्रश्न आहे. म्हणजे देऊ शकत असतील ते, पण देऊ शकतात का? आणि तसे ते कट्टर सावरकर भक्त देखील आहेत. म्हणजे जरी बंटी पाटलांच्या बाजूला बसावं लागलं तरी अजून सावरकर भक्ती सोडली नाही दानवे साहेबांनी. एकदम कट्टर, हा एकदम. नाही असं नाही आहे, नाही ते ज्या, पण नाही असं नाही आहे. ते ज्या पक्षात ते ऐका हो अजितदादा, ते ज्या पक्षातून आले ना त्या पक्षाचे जे सर्वेसर्वा तेव्हा होते शरद पवार साहेब, सावरकरांच्या स्मारकाला जागा पवार साहेबांनी दिली.
त्याच्यामुळे त्यांचा सावरकरांना कधीच विरोध नव्हता पवार साहेबांचा. किंबहुना त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही पवार साहेब होते आणि पवार साहेबांनी त्यावेळेस सावरकरांबद्दल काय तेव्हा पवार साहेब काँग्रेसमध्ये होते. हे आमची अपेक्षा हीच आहे की किमान तुम्ही तिकडे असण्याचा तेवढा तरी फायदा झाला पाहिजे आणि राहुल गांधींना हे समजलं पाहिजे की इंदिराजींनी देखील पत्र देऊन सावरकरांचं कौतुक केलं होतं. पण आपला आजचा मुद्दा नाही येतो. मी हे किती सावरकर भक्त आहे आणि व्हॅलेंटाईन डेला होणारा जो काही धांगडधिंगा आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन सातत्याने करणारे आमचे अंबादासजी राहिलेले आहेत. मग केडेकरचं लग्न त्यांनी लावून दिलं, त्यांना ते मान्य. हे बा व्हॅलेंटाईन मान्य नाही आहे. तुम्ही लग्न कोणाला लावायचं असेल तुम्ही त्यांना आत्ताही संपर्क करा. त्या व्हॅलेंटाईन डेच्या विरुद्ध 3 दिवस जेलमध्ये राहिले ते त्याचा विरोध करत असताना. पण एक गोष्ट आहे की एका ST ड्रायव्हरचा मुलगा हा आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा झाला हे देखील मला असं वाटतं अतिशय अभिमानास्पद आहे. आणि आपल्या लोकशाहीत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणी कुठेही कुठल्याही वातावरणात जन्माला आला तरी देखील तो या सभागृहामध्ये येऊ शकतो, अनेक पदांवर जाऊ शकतो. ही खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली देण आहे. आणि वडील नसले तरी आईने त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे घर जपलं आणि घरी आलेला कार्यकर्ता हा जेवून गेला पाहिजे अशा प्रकारचा आईचा नेहमी आग्रह. त्यामुळे अतिशय लोकाभिमुखता आणि एक आपुलकी ही त्यांच्या घराला सातत्याने लाभली. खरं म्हणजे भाजपमध्ये असताना अख्खं शहर ते स्कूटरवरनं फिरायचे, पण ती स्कूटर नेमकी कुठनं आली होती हे तुम्ही त्यांना खासगीत विचारा, ते मला इथे सांगता येत नाही. अंबादासजींची आंदोलन करण्याची जी काही पद्धत आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची. एकदा टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकाऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे, त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या, दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या. आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता? म्हणाले घेऊन या, आपल्याला पार्टी करायची आहे. म्हणाले पित नाही तर म्हणाले जो पितो त्याच्याकरता आपण घेऊन चाललो आहे. असं करून टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेले. पहिले त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासलं आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला. सगळ्यांना अटक झाली आणि मग त्यावेळेस 8 दिवस आपल्याला जेलचं पाहुणचार हा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता. आणि हे सांगण्याचं कारण काय की तो पाहुणचार संपला पण बेल घ्यायला कोणीच येईना. त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले. त्यामुळे खरं तर तसे दानवे साहेब अतिशय प्रतिभावान आहे. 1988 मध्ये 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाली तेव्हा ते मराठवाड्याच्या गुणवत्ता यादीमध्ये होते. 6व्या क्रमांकावर गुणवत्ता यादीमध्ये आले होते. आणि एकदा SSCचा पेपर फुटला तर त्यांना फार त्याचा राग आला आणि त्यावेळेस बोर्डाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी टेबलावर उड्या मारण्याचं आंदोलन केलं होतं. आणि अतिशय अभिनव पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं ज्याच्यातनं आपला प्रश्न ठळकपणे सगळ्यांपुढे येईल अशा प्रकारची आंदोलनं करण्याची त्यांची सवय राहिली आहे. आज चड्डी बनी ते मी सांगितलं मगाशी ते तुमचं नवीन फॅशन स्टेटमेंट आहे. वंदे मातरम करता थोडी थोडकी नाही 31 आंदोलनं ही त्या ठिकाणी अंबादासजींनी केली. आणि संभाजीनगरच्या नामांतराकरता देखील त्यांनी अनेक आंदोलनं केलं. मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यानंतर
छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं नाही उद्धवजी, नाही 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 एक एक असं नाही, एक मिनिट नाही सांगतो, नाही एक मिनिट अरे मला बोलू द्या. जे खरं आहे ते सांगतो की उद्धवजी तुमचं नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती बैठकही इल्लीगल होती. अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येते. चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात. त्यामुळे जाता जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला. पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्वाचं आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केली हे महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे. कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं की आजपासून याला संभाजीनगर हे नाव देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण एक महत्वाचं काम या ठिकाणी या संदर्भात केलंय. तुम्ही समाजशास्त्रामध्ये MA ची 3री पदवी घेतलेली आहे, म्हणजे 2री योगामध्ये 3री समाजशास्त्रामध्ये. पण विधी शाखेचे मात्र 2च वर्ष तुम्ही पूर्ण केले. 3रं केलं असतं तर तुम्ही देखील वकिलांच्या रांगेमध्ये बसू शकला असतात. पण अजूनही तुम्ही करू शकता. म्हणजे 1च वर्ष राहिलं आणि तुम्ही तसे हुशार आहात. त्यामुळे एक वकील म्हणून मला असं वाटतं की तुम्ही वकिली पूर्ण करावी आणि निश्चितपणे हे काम करावं. मूळ यांचा पिंड हा अतिशय धार्मिक आहे. भागवत सप्ताह असेल, कावड यात्रा असेल, गणपती अथर्वशीर्ष पठण असेल, नवरात्र उत्सव असतील, यात सातत्याने आघाडीवर असलेले अंबादासजी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विरोधी पक्ष नेता म्हणूनही अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. आणि आपल्याला माहिती आहे की शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं विरोधी पक्ष नेतेपदाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. मी देखील काही काळ विरोधी पक्ष नेता राहिलो आणि मी खालच्या सभागृहात सांगितलं की माझा तर जीवनातला जास्त काळ हा विरोधी पक्षात गेला आहे. म्हणजे माझी PhD विरोधी पक्षात कसं काम करायचं याच्यावर आहे. हे तर मी गेल्या 10 वर्षात शिकलो, शासनात कसं काम करायचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे एक विरोधी पक्षनेता म्हणून एक आपली प्रतिमा, आपलं नाव तयार करण्याचं काम अंबादासजींनी केलं. अनेक प्रश्नांवर कधी आक्रमक भूमिका घेत, कधी गौप्यस्फोट करत त्यांनी आपल्या परीनं या पदाला जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच मी जसं म्हणालो की या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे. पण आपल्या शुभेच्छा आहेत. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं. आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. काय ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल. म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू. पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी. त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत. त्या विचाराच्या दिशेनंच सातत्याने ते या ठिकाणी काम करत राहतील. आता खरं म्हणजे पुढचे विरोधी पक्षनेते कोण असा प्रश्न देखील निर्माण होईल. आता तुम्ही सोडवाल तो प्रश्न. म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, काही अडचण नाही आहे. म्हणजे
नाही, असं आहे की दोन्हीकडचा जो काही आहे, आता इथे काय आहे की इथे हे सभापती ठरवतील ते होईल आणि खाली अध्यक्ष ठरवतील ते होईल. त्यामुळे जे तुम्ही ठरवाल आम्हाला ते मान्य असेल, सभापतींना मान्य असेल तर सभापती मान्य करतील. खाली पण आम्हाला मान्यच आहे तुम्ही जे म्हणाले ते, पण अध्यक्षांना ज्यावेळेस मान्य होईल त्यावेळी त्याचा निर्णय हा त्या ठिकाणी देखील होईल. शेवटी अध्यक्ष आणि सभापती वरच्या स्थानावर बसले आहेत, आपण सगळे त्यांच्यापेक्षा खाली बसलेलो आहोत. त्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम असतो आणि तो आपल्या सगळ्यांना मान्यच करावा लागतो. आणि लोकशाहीचा संकेत आहे, मुख्यमंत्री किती मोठा असला तरी अध्यक्षांनी किंवा सभापतींनी सांगितलं तर ते ऐकावंच आपल्याला लागतं. पण आता जरी या ठिकाणी विरोधी पक्षनेते पदाची टर्म आपली किंवा विधान परिषदेची टर्म आपली संपत असली तरी मला असं वाटतं की मोठी कारकीर्द अजून राजकारणातली आपली आहे. त्यामुळे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि भविष्यातही या सभागृहात, खालच्या सभागृहात, अजून कुठल्या सभागृहात जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी आपण जरूर यावं आणि लोकहिताकरता जी काही कामं या ठिकाणी करता येतील ते आपण करावी. मी निश्चितपणे असं म्हणेन की या सभागृहातले आपले एक उत्तम सहकारी म्हणून अंबादासजींनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाबद्दल मी त्यांचा गौरव या ठिकाणी करतो आणि त्यांना पुढच्या आयुष्याकरता शुभेच्छा देतो.